जनसामान्यांचा निर्भीड निपक्ष बुलंद आवाज जनता ठाणेदार न्यूज। संगमनेरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दरवर्षीप्रमाणे यंदाही पथसंचलन करण्यात आले। यावर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेचे 100 वर्ष पूर्ण झाले आहे। हा एक अभिमानाचा व प्रेरणेचा क्षण आहे। 1925 मध्ये विजयादशमीच्या पावन दिवशी सुरू झालेली अखंड परंपरा आज शतकभराच्या प्रवासानंतर ही तेवढ्याच जोमाने सुरू आहे व तेवढ्याच तळमळीने देशाच्या सेवेसाठी कार्यरत आहे। आज आयोजित विजयादशमी संचलन व शस्त्रपूजा यामध्ये संघ स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते, तर संकलनाचा मार्ग क्रीडा संकुल, नेहरू गार्डन, स्वातंत्र्य चौक, अशोक चौक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, नवघर गल्ली, गौंडीपुरा, मेन रोड, नगरपालिका, बाजारपेठ, तेलीकुंट, देवी गल्ली, घास बाजार, चंद्रशेखर चौक, रंगार गल्ली, कॅप्टन लक्ष्मी चौक या मार्गावरून जाऊन शारदा शाळेमध्ये समारोप झाला। यावेळी ठिकठिकाणी पुष्प टाकून रांगोळ्या काढून स्वागत केले। जनता ठाणेदार न्यूजसाठी रामा लोखंडेसह प्रतिनिधी चंद्रकांत महाले, संगमनेर। गूंजता रहे गगन, सेहनीर से सदा फूलते रहे सुमन। ज्योतियों की बत्तियां रामनगर राज से सम्यक आगे सर पहा डावा डावा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे वंशज आहोत। आम्ही महाराणा प्रताप, पृथ्वीराज चव्हाण, चंद्रगुप्त मौर्य हे जे शूर वीर होऊन गेले त्यांचे विचार आमच्यामध्ये आहेत। नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती यांनी ज्या त्याग, समर्पण, बलिदान, वीररस, भावरस, भक्तिरस हे जे काही जगाला दिलं, हा वारसा चालवण्याची जबाबदारी एक भारतीय नागरिक म्हणून आमच्यावर आहे। आम्हाला आमच्या स्वतःमुळे झाला पाहिजे। त्यावेळेस आम्हाला कळेल की आम्ही कोण आहे, त्यावेळेस कुठूनही काही सांगितलं की पाश्चिमात्य असं आहे, इकडचा देश असा आहे, नाही, आम्ही श्रेष्ठ आहोत ही भावना आमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे। आणि ज्यावेळेस आम्ही आहोत श्रेष्ठ, आम्ही श्रेष्ठ आहोत या विश्वामध्ये, भारताकडं खऱ्या अर्थानं विश्वगुरु म्हणून पाहिलं जातं, विश्व माता म्हणून पाहिलं जातं। कारण जग आज या भारताकडे त्या नजरेने पाहतंय, कारण त्याला शांतीचा अनुभव, त्याला प्रसन्नतेचा अनुभव, त्याला काहीतरी करण्याचा अनुभव या देशामध्ये येतो। आणि या देशामध्ये जन्मलेले नागरिक म्हणून आम्हाला मात्र याचा विसर पडू नये, आम्हालाही आमचा सोबत होणं गरजेचं आहे। आणि ज्यावेळेस आम्हाला सोबत होईल असं पंच परिवर्तन सांगतं, ज्यावेळेस आम्हाला सोबत होईल त्यावेळेस आम्हाला आमच्या घटक आठवावं लागतील। आज इतक्या दिवसापासून आमची संस्कृती जिवंत आहे, कितीतरी तिच्यावर झालं, गुण शक कितीतरी लोक आले, परंतु आज मोगल आले, इंग्रज आले, पोर्तुगीज आले, डच आले, कोण कोण आलं, सगळे आमच्या भारतमातेवर आक्रमण करून आले, परंतु तरीही आमच्या संस्कृतीला ते संपू शकले का? नाही। आमच्या देशातून म्हणायचं की सोन्याचा धूर निघतो, कदाचित त्यांनी आमची भौतिक संपत्ती लुटून गेली असेल, आमचं सोनं लुटून गेलं असेल, आमची भौतिक संपत्ती लुटून गेली असेल, परंतु आमचे असणारे संस्कार मात्र त्यांना लुटता आले नाही। आमच्या दारापुढचं तुळशी वृंदावन त्यांना घेऊन जाता आलं नाही, आमच्या माता भगिनींच्या कपाळावर असलेलं कुंकू सिंदूर त्यांना मिटवता आला नाही, आमच्या कपाळावरचा गंध त्यांना पुसता आला नाही, कितीतरी आक्रमणं झाली। आणि एकच कारण होतं, आमच्या भारतातली असणारी कुटुंब व्यवस्था।